वर्धा जिल्ह्यातील 6 नगर परिषदांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून देवळी नगर परिषदेवर अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे। भाजपचे माजी खासदार रामदास तळस यांच्या पत्नी शोभा तळस यांचा पराभव करीत किरण ठाकरे यांनी विजयाचा झेंडा फडकवला। या निवडणुकीत देवळीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकज भोयर तसेच माजी खासदार नवनीत राणा यांनी येथे प्रचारसभा घेतल्या होत्या। मात्र सर्व ताकद लावूनही भाजपाला देवळीत पराभव स्वीकारावा लागला। विजयानंतर किरण ठाकरे यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष करत गुलाल उधळून आनंद साजरा केला। ही निवडणूक सर्वमान्य नागरिकांची असून हा सर्वसामान्य माणसांचा विजय झाल्याचं मत किरण ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं। खरं तर मी हा देवळीकर जनतेचा विजय मानतो, हा सत्याचा विजय मानतो। कारण की ज्या पद्धतीचं राजकारण समाजकारण इथे गेल्या 35 वर्षांपासून चालू होतं, आज या ठिकाणी निवडणुका या जातीपाती धर्माच्या आधारावर न होता जनतेच्या नागरिकांच्या अडचणी समस्या आणि त्यांच्या मुद्द्यांवर झाला। त्यामुळे मी जनतेचा फक्त सेवक आहे, एक त्यांचा कार्यकर्ता आहे। खऱ्या अर्थानं जर कुणी जर नगराध्यक्ष झालं असेल तरी या देवळी शहरातला सर्वसामान्य माणूस, या गावातला प्रत्येक माणूस नगराध्यक्ष झालेला आहे। त्यामुळे हा देवळीकर शहरांचं, देवळीतील प्रत्येक नागरिकाचा विजय। इथं कारण मात्र मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी सामान्यांच्या गरजेच्या आहेत त्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना आपल्याला काय आधार देता येईल, युवकांसाठी काय करता येईल, विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, महिला तरुणींसाठी काय करता येईल, या पद्धतीचं डोक्यामध्ये अनेक कामाचा आराखडा तयार आहे। त्यासोबतच मी माझ्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा मी काही आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्ती करण्याचं येणाऱ्या काळामध्ये मी निश्चितपणाने प्रयत्न करणार। खरं तर मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले, परंतु ज्या पद्धतीचा मुख्यमंत्र्यांना आणि जिल्ह्याला खोटा विकास दाखवण्याचं जे काम केलं, तो त्यांचा विकासाचा बुरखा, खोट्या विकासाचा बुरखा फाडण्याचं काम या देवळीकर जनतेने केलं। खरं तर मी त्यांचं अभिनंदन करतो। निश्चितपणाने रविकांत भाऊ तुपकर आणि माननीय बच्चूभाऊ कडू यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, लढणाऱ्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम केलं। आपण बघितलं असेल की आमच्या मागं कुठली सत्ता नव्हती, पक्ष नव्हता, नेता नव्हता, परंतु बच्चूभाऊ कडू आणि रविकांत भाऊ तुपकर यांच्या रूपामध्ये या ठिकाणी आमच्यासारख्या जनसामान्यांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी ते शेकडो किलोमीटरने इथे आले आणि निश्चितपणे या विजयामध्ये त्यांचा सुद्धा मोलाचा वाटा।